आज येणाऱ्या लोकांना खूप मोठा प्रश्न हा असतो की मी भारतात आलो तर मला माझं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आता यूज टू आहे, जे मी बाहेर काम करतोय परदेशामध्ये, ते भारतामध्ये मला पुरेसं होईल का, किंवा मला ते जर मॅच करायचं असेल तर मला किती पैसे लागतील. तर याचं एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्ही साधारण 5 कोटी रुपये तुमच्याकडे असले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही 5 कोटी रुपये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओची व्हॅल्यू होईल त्या दिवशी तुम्ही सहज भारतात येऊ शकता. तुम्ही म्हणाल 5 कोटी खूप जास्त झाले. 5 कोटी जास्त झालेले नाहीत. 5 कोटीचा जर तुम्ही फ्युचर व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर तुमच्या करंट रिक्वायरमेंट ज्या तुम्ही तिथं फुलफिल करता त्याच रिक्वायरमेंट फुलफिल भारतामध्ये करायचे असेल तर तेवढी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. तुम्हाला सुद्धा जर 5 कोटी रुपये तुमचं पोर्टफोलिओ न्यायचा असेल तर 5 वर्षांमध्ये जर तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्हाला फक्त दर महिन्याला 6,16,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. 10 वर्षांमध्ये ही पोर्टफोलिओची व्हॅल्यू क्रिएट करायची असेल तर तुम्हाला साधारण 2.25 लाख रुपये दर महिन्याला लागतील. आणि जर तुम्हाला 15 वर्षांमध्ये हा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल तर साधारण तुम्हाला 2.25 लाख रुपये तुम्ही दर महिन्याला भरलात की तुम्ही 5 कोटी क्रिएट करू शकता. तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने, ॲपिटाईटच्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा, पण टार्गेट 5 कोटीचा ठेवा. आणि त्या हिशोबाने तुम्ही आमची कुठं तुम्हाला मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा 5 करोड असा कमेंट करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला या 5 कोटीचा आकडा गाठण्यासाठी मदत करू शकेल.